गुड मॉर्निंग मित्रांनो. तारीख आहे आजची 28 डिसेंबर. तर आज सॅटर्डे आपला वीक ऑफ असतो, तरी पण आपण निघले कारण आपण 31 किंवा 30-31 असं काहीतरी 2 दिवस सुट्टीवर आहे. सो या महिन्यात आपण कंटिन्यू काम करतोय, तेवढेच आपल्याला पैसे होतील. तर आपण निघलो होतो घराच्या इथनं. CNG काल भरला होता पण प्रेस नाही, 2 गाड्या खाली आहे. तर आपण घराच्या इथनं निघलो आणि उबेर चालू केलं तर लगेच स्टेशनची वाजली आपल्याला ट्रिप. घरापासून एक अर्धा 1 किलोमीटरच होतं मागं, रोशल गार्डनच्या मागं. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केला, येतो बोलले 2 मिनिटात. तर ठीक आहे, सकाळ सकाळ लवकर सुरुवात झाली. रेट थोडा कमी आहे, 10 रुपये प्रमाणेच आहे, 10-11 रुपये प्रमाणे. सो ठीक आहे, हरकत नाही. इथनं स्टेशनपासून राईड भेटेल आपल्याला व्यवस्थित. आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. 211 रुपये कस्टमरचं बिल, 160 रुपयेच आपल्याला दिलेत. मला 178 वगैरे दाखवलं होतं, म्हणलं 170 वगैरे भेटेल, पण 160च. बघा किती कापलेत, 55-51 रुपये कस्टमरकडनं घेतलेत. ठीक आहे, आपल्याला पण स्टेशनला यायचं होतं. इकडून पिंपरी सौदागर आपण जातो, तिथल्यापेक्षा तर बेटरच आहे. सो इथं दाखवते की 6 ते 10 कॅब आहेत पुढं. तर आता बघूया किती वेळ लागतोय. सकाळ 5:10 झालेत. बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट भेटायला. आपण स्टेशनला होतो, स्टेशनलाच आहे अजून पण. आता आपल्याकडं ओलाला एक राईड आली, जाधववाडी चिखली, 271 रुपये घेतलं मी. आणि कॉल करतोय कस्टमरच्या लोकेशनच्या पुढेच आहे आपण, तरी कॉल उचलला नाही. शेवटी 5 मिनिटांना मला कॅन्सल करावी लागली राईड, रिस्पॉन्सच नाही. आणि उबेरला रेट येत होते म्हणजे किलोमीटरपेक्षा 10 रुपये किलोमीटरपेक्षा, पण म्हणजे 8 रुपये 9 रुपये येत होते. मी काय घेतली नाही. एक व्यवस्थित आली मला 1.5च्या सर्जनी, इथली वडमुखवाडीची. 14 किलोमीटरचे 244 दाखवले. आपण घेतली आणि कॉल करतोय कस्टमर कॉलच उचलत नव्हतं. शेवटी उचलला कॉल आणि म्हणतात की मी राईड कॅन्सल केली आणि ऍपच डिलीट केले, तर ते बुक होत नव्हती. म्हणलं असं कसं काय? नाही म्हणले, मी आलोय, घरी पोहोचलोय. म्हणजे उबेरचा ऍप कस्टमरने राईड कॅन्सल केली तरी आपल्याला दाखवतंय, म्हणजे असं आपल्याला भासवणार का आपण ट्रिप देतोय म्हणून. आणि ट्रिप कॅन्सल होतं जवळपास. आता मी 20-25 मिनिटं माझ्या इथं सकाळ गेलेले आहेत आणि आता माझा नंबर डायरेक्ट 1 वरनं 45 वर गेलेला आहे. सो मी आता हे सोडतोय आणि इकडनं बघू आता विमाननगर किंवा त्या साईडला निघतो, कारण लोगावपासून मागणं राईड पडू शकते. हरकत नाही, आता मोकळं जावं लागेल, कारण इकडे ट्रिपच नाहीत. सकाळ ट्रेन वगैरे नसतील तर. आणि फ्लाईट पण नाहीये. 8-10 वाजेनंतर डायरेक्ट फ्लाईट ती 2 वाजता आहेत, म्हणजे एअरपोर्टला पण काम नाही होणार आज जास्त. सो बघू, सॅटर्डे आपला वीक ऑफच असतो, तरी पण आपण आज निघलोय. तर बघूया आज काम किती होते. आणि आता मी फेसबुकला व्हिडिओ बघत होतो, तर एक व्हिडिओ आली का काल रेल्वे स्टेशनच्या इथं रिक्षा चालकावर हमला झालाय गुंडांनी, असं काहीतरी. म्हणजे आतलेच बहुतेक रिक्षावाले आहेत काही, त्यांनीच काहीतरी मारामारी झाली वाटतं तिथं. तर रात्री बन गार्डनला ते गेले होते. तर आज 28 तारीख दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांनी वेळ दिलाय. तर केदार क्षीरसागर जे आहे त्यांनी, तर ते पण काय विषय काय माहिती. सगळ्यांनी संगनमत करून व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे. मला असं करून नाही होत. ज्याचं पोटाचं त्यालाच भेटणार आहे. तर ठीक आहे, जो मेहनत करेल तो जाईल पुढं. जे उगाच दादागिरी करणार त्यांना काय तेवढा वेळ पुरतं भेटेल, नंतर काय भेटणार नाही. त्यामुळे मी असल्या गोष्टींमध्ये जास्त पडत नाही. आपल्यासोबत पण 1-2 वेळाच घडलेलं आहे असं, त्या संगमवाडीच्या इथं पार्किंगच्या इथं. सो मी तिकडे जाणं जास्त अवॉइड करतो. इकडनंच आपलं काम होते, तर कशाला तिकडे जायचं, उगाच भांडण्याच्या याच्यात कशाला पडायचं. आणि शांत राहायचं गाडी चालवताना, पॅनिक व्हायचं ना. मी तर तसंच करतो. एखादा जास्त हॉर्न देतोय, लाईट देतोय, जाऊ देतो पुढं. आपली गाडी कमर्शियल आहे, दुसरा माणूस आपल्या गाडीमध्ये असतो. सो आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. जेव्हा पर्सनल असेल तेव्हा ठीक आहे, आपलं फॅमिली आहे तेव्हा. पण असं दुसरं कोणी असल्यावर मी किंवा लेडीज असेल, एकदम निवांत गाडी चालवतो. एअरपोर्ट पासून आपण स्टेशनला राईड पडत नव्हती. राईड पडल्या तर 2 राईड कॅन्सल झाल्या. नंतर आपला नंबर मागे गेल्यामुळे आपण स्टेशनला गेलो आणि आपल्या एअरपोर्टला गेलो. आणि एअरपोर्टला पण कॅब भरपूर दाखवत होतं, 100 कॅब. 15-20 मिनिटं थांबल्यानंतर आपल्याला राईड आली. एक आली पुणे स्टेशन, 140 रुपये. ती काय आपण घेतली नाही. एक आली पिंपळे निलक, 211 रुपये. ती पण रेटमुळे मग मी घेतली नाही. नंतर मग आपल्याला टिंबर मार्केट आलं. टिंबर मार्केट 11 किलोमीटरचे 195 दाखवले.
मग शेवटी ती ऍक्सेप्ट करावी लागली, कारण ऍक्सेप्ट नसते केली तर परत नंबर मागे गेला असता. आणि कस्टमरला सोडले आताच. तर त्यांचा विषय असं बोलण्यात ऐकत होते की 4 जण होते आणि पोहोचायला थोडा 10-15 मिनिटं उशीर झाला, तर फ्लाईट मिस झाली त्यांची. तर इथनं आपण आता स्टेशनला चालूय. परत आपण परत आलो एअरपोर्टला आणि उबेरला मी सहज ऍप ओपन केलं तर मला इन्सेंटिव्ह दिसला नाही का एअरपोर्टचा, की 27 तारीख रात्री 8 वाजता ते 30 तारीख रात्री 1 वाजेपर्यंत जर तुम्ही ट्रिप पूर्ण केला तर तुम्हाला जेवढ्या ट्रिप पूर्ण कराल त्याच्या हिशोबाने ते इन्सेंटिव्ह आहे. तर आता आपली एक ट्रिप पूर्ण झाली आहे, 2 ट्रिप आता आपण घेतोय. स्टेशनला कस्टमरला कॉल केलाय, आलेत बोले. आणि 3 ट्रिप जर पूर्ण केल्या तर 170 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटणार आहेत. आणि पुढच्या 3 ट्रिपा पूर्ण केल्यानंतर 170. आणि पुढची एक ट्रिप जर चौथी केली तर 350 रुपये, 340. त्याच्या पुढच्या 2 ट्रिप केल्या तर 340 रुपये इन्सेंटिव्ह एअरपोर्ट पासून पिकअप. तर बघू 30 तारखेपर्यंत आहे. आता आपल्याला फिरायला पण जायचे, पण मॅक्झिमम आता किती काम करता येते बघूया आपण आता. तर आता आपण 3rd फ्लोअरला आहे. इथनं आता आपण फिरून 2nd फ्लोअरला जाऊया आणि पटकन कंप्लीट करून पटकन परत येऊ, म्हणजे आपल्याला एक ट्रिप पूर्ण होऊन जाईल. 3 ट्रिप 170 आणि त्याच्या पुढची एक ट्रिप केली का 340 रुपये. ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. आलोय आपण स्टेशनला, कस्टमरला सोडले. 240 रुपये कस्टमरचं बिल, 160 रुपये आपल्याला. बघा उबेर. ठीक आहे, आपण पण आज उबेरकडनं पैसेच घेणार. तर आता आपण परत एअरपोर्टला जाणार आणि माझी 3री ट्रिप पूर्ण करणार आणि 170 रुपये इन्सेंटिव्ह घेणार. नंतर पुढची एक ट्रिप जर केली तर 340 रुपये भेटणार आहेत मला. बघू, प्रयत्न राहील कम्प्लीट करण्याचा. तर किती वेळ लागतोय बघूया. तर आपण आहे खराडीला. परत आपण एअरपोर्टला गेलो होतो हडपसर पासनं. आपण कस्टमरला ट्रिप घेतली 3री. तर 3 ट्रिप आपल्या पूर्ण झाल्यात, 3 आणि 1 4 ट्रिप एअरपोर्ट पासनं. तर 170 रुपये पहिल्या 3 ट्रिप पूर्ण केल्यानंतर आणि पुढची एक ट्रिप परत पिकअप केल्यानंतर. तर 4 ट्रिप आपल्या एअरपोर्ट पासून पिकअप झाल्यात. तर 340 रुपये आता आपल्याला एक्स्ट्रा भेटलेत आणि 132 का 34 रुपये ट्रिपचे. 196 कस्टमरचं बिल झाले 8 किलोमीटरचे. 134 रुपये आपल्याला आणि 340 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटलेत. तर टोटल आपला इन्सेंटिव्ह पकडून 1297 रुपयाचं अर्निंग झाले. गाडी चालली 92 टाइम झाले. 9 अर्धी टाकी CNG, 2 गाड्या ऑलरेडी खाली बसला होता. सो आता इथनं आपल्याला आणि 8 ट्रिपचं आणखीन आहे की तुम्ही जर 8 ट्रिप पूर्ण केल्या तर 190 रुपये आणखी भेटतील. तर 5 ट्रिप आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर बघूया, जर सॅटरडे तरी ठीक आहे, आपण बऱ्यापैकी कव्हर केलं. आपण मोकळं जास्त फिरलोय, पण आपण एअरपोर्टचा इन्सेंटिव्ह घेतला त्याच्यामुळे ते मॅच झालं आपल्या लेवलला. आणि सकाळी स्टेशनला पण ते जर मला आधी जर मी पाहिलं असतं तर 1 तास जवळपास आपला वेस्ट नसता गेला आतापर्यंत. आपण पुढच्या ट्रिपला गेलो असतो. तर ठीक आहे, बघूया. आता इथनं आपण रॅपिडो आणि ओला चालू करतो आणि नंतर बघूया आपण इथनं आता कुठं जातोय. आता आपण आहे खराडी. मेन खराडी म्हणजे IT एरियाच्या नाही, त्याच्या अलीकडच्या सिग्नललाच आहे आपण. आता इथनं मेन पुढे गेले की काय 500 मीटरवर हायवेज लागतोय सरळ. तिथनं आपण परत एअरपोर्टला जाऊ शकतो, पण आधी फ्लाईट आहेत का बघतो. जर फ्लाईट म्हणजे किती फ्लाईट होत आहे शेवटची, त्याच्यानंतर आपण ठरवूया. आपण आलोय स्टेशन पाशी. आपल्याला खराडीपासून एक राईड आली होती रॅपिडोकडनं 150 रुपयाची. ती कॅन्सल झाली आणि लगेचच एक 5 मिनिटांनी परत स्टेशनची झाली 145. बहुतेक तोच कस्टमर असेल. मेट्रो स्टेशनच्या इथं रामवाडी आधी कॅन्सल झाली. मी आपल्या साईडला घेतली, वाट बघितली आणि परत पडली आपल्याला 145. आणि नंतर तिथनं आपण स्टेशनला सोडल्यानंतर रॅपिडोची परत वाजली 289 हिंजवडी. आपण आलोय हिंजवडीला. जवळपास 50 मिनिटं लागले. तर कस्टमरला सोडल्या 3 गाड्या पेट्रोल, 2 गाड्या CNG आणि 1 to 4 124 किलोमीटर आपली गाडी चालली. टाइम झालाय 10:50. तर आता इथनं बघूया. आता आपल्याला 3 राईड पाहिजेत आणखी याच्या उबेरच्या. तर होतात का नाही होत. 1617 13 14 15 16 17 1750 किंवा 1740 वगैरे आपलं काम झालेलं आहे. तर बघूया आता इथनं आपण कुठे जातो.